त्या माणसाला त्याची जागा, त्याची लायकी दाखवून द्यायची असते. आणि त्या फडतूस अनिकेतची जागा माझ्या पायाशी आहे. अहो, तुमचा फोन वाजतोय मिसेस मानसी. हॅलो बाबा. हॅलो मनू बेटा, गडबडीत नाहीये ना? नाही म्हणजे मला थोडस बोलायचं होतं. अगं पाल्हाळ लावत बसताव. हॅलो मनू, अगं ऐक ना, उद्या सत्यजित आणि मेघाच्या लग्नाचा वाढदिवस आहे. अरे हो, खरं मी विसरलेच. म्हणूनच जरा संध्याकाळी येशील का? काय तुझ्या बाबांना माझ्यासोबत बेत आखायला काही जमत नाहीये. हो, कारण तुझ्या आईला सेलिब्रेशनचा प्लॅनच करता येत नाही. तुम्ही गप्प बसावं. हा, तर तू संध्याकाळी येशील का? काय ना, मी आणि बाबा किती काय प्लॅन करणार ना ग. हॅलो मनू, ऐकतेस ना? हो हो ऐकते आई, बोल. अगं नाही, मला नाही जमणार आई यायला. आज सुद्धा ऑफिसमध्ये खूप काम आहे. नवीन क्लायंट यायचे आहेत, त्यांच्याबरोबर एक महत्वाची मीटिंग आहे. किती वेळ जाईल काही माहित नाही. आज नाही जमणार आई. हो का? बरं, मग एक काम कर ना, रात्री एक फोन करशील? हो करेन. हा चल, बाय. आय एम सॉरी, मी तुमचं थोडं बोलणं ऐकलं. अहो, आई बोलवत होत्या ना, मग तुम्ही का नाही गेलात? अहो, मला नाही वाटत सर तुम्हाला या कामासाठी आज थांबवतील. हो, कारण ते म्हणत होते की तेच सगळं हँडल करणार आहेत आणि प्रेझेंटेशन सुद्धा तेच देणार आहेत म्हणे. असं त्यांना वाटत असेलही, पण त्यांना माझी गरज लागणारच. गोप्या, असं प्रेझेंटेशन देतो ना, तुम्ही सगळ्यांनी टाळ्या वाजवल्या पाहिजे. मिस्टर शहांना पण कळेल. त्याला ज्यांनी कन्व्हिन्स केलं तो माझा एक त्याद आहे, त्याद. अरे खरा राजा मी आहे. मी राजा पण मीच आहे आणि वजीर पण मीच आहे. इथले गेम पण मीच सेट करतो आणि गेमचे नियम पण मीच सेट करतो. हो हो हो, मी दाखवून देतो गेम कसा असतो आणि कसा चेंज करायचा असतो. सर अहो जरा एकदा इकडे बघा तरी. सर, मग जा ना, थांबलंस का? मिस मानसी, आत या. नाही कमीन सर? येस, कम इन. मिस मानसी, मिस्टर शहा येतील तेव्हा त्यांना रिसीव्ह करायला तुम्ही माझ्याबरोबर थांबा. ठीक आहे. फक्त ना प्रेझेंटेशन मध्ये 1-2 स्लाइड्स जरा मी चेंज करतो. दॅट्स इट. मिस मानसी, एकदा जरा रिव्ह्यू करता? हो. ओके. कालचं पालीचं प्रकरण शहा सरांना कोणी सांगणार नाही ना? नाही, मी सांगितलं स्टाफला. बरं, प्रेझेंटेशन देताना मला एक पाण्याची बाटली आणि आवर बॉस इज ग्रेट असं लिहिलेलं एक कॉफी मग असतो बघ. सगळा स्टाफ उत्साहात बॉसला गिफ्ट करतात. तसा माझ्यासाठी एक कॉफी मग. पण आम्ही तुम्हाला गिफ्ट केलाच नाही ना, त्यामुळे आपल्याकडे नाहीच आहे. जाऊन विकत आणा नवीन. आत्ता? पण ते इतक्यात येतील ना, मग त्यांना कळेल आत्ताच विकत आणलाय ते. बर बर, पाण्याची बाटली तर द्याल. हा. मानसी, चेक केलं? हो. सगळं ओके? हो सर, मी बाहेरची व्यवस्था नीट झाली का बघून येऊ? हो या, शुअर. मे कम इन सर? हा, ये. तर
ओ हो मिस्टर शाह, वेलकम 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 टू लंकारी फायनान्स. थँक्यू. वेलकम. या सर, हे आमचं ऍक्च्युअल ऑफिस आहे. दिस इज माय केबिन. काल तुम्ही जो काही गोंधळ पाहिलात ते काही आमचं ऑफिस नाही. म्हणजे काल जरा प्रॉब्लेम झाला होता, पण तुम्ही आज आलायत, मला फार बरं वाटतंय. मी आलो बिकॉज ऑफ दिस यंग मॅन. या हुशार माणसाने माझं मन वळवलंय. मिस्टर समर, असे लोक तुमच्या कंपनीमध्ये आहेत ना, हा फार मोठा ऍसेट आहे. यांना सांभाळून ठेवा. बाहेर थोडी जरी खबर लागली ना की इतका हुशार माणूस तुमच्या कंपनीत आहे, तर कोणीही हसत हसत त्याला ऑफर देईल आणि आपल्याकडे खेचून घेईल. हो, अशी खूप मुलं आहेत आमच्या ऑफिसमध्ये. मीच तर तयार केलंय. तेच काम आहे ना माझं, टाकाऊमधून टिकाऊ तयार करायचं. खूप मेहनत घेतली मी त्याच्यावर. साधा टॅक्सी ड्रायव्हर होता. आपण आता काम सुरू करायचं का? तर प्रेझेंटेशन सुरू करण्याआधी पुन्हा एकदा सॉरी कालच्या सगळ्या गोंधळासाठी. ते काल जरा प्रॉब्लेमच झाला, पण लंकारी फायनान्स काय लेवलचं काम करतं आणि आमच्या कंपनीचं काय फ्युचर आहे हे तुम्हाला प्रेझेंटेशनमध्ये नक्कीच बघायला मिळेल. मी पुढच्या 5 वर्षाचा आमचा स्पेक्टॅक्युलर प्लॅन तुमच्या समोर मांडेन आणि मग त्यानंतर आमच्या सगळ्या स्कीम्स विषयी सुद्धा बोलेन. हा पण बोपे, या प्रेझेंटेशन सुरू करूया. सर प्लीज हॅव सीट. थँक्यू. आमच्या या प्रेस्टिजियस प्रोजेक्टचा आवाकाच इतका मोठा आहे ना सर. सो बिफोर आय गेट इनटू इट, लेट मी इंट्रोड्यूस माय टीम. सुपर टॅलेंटेड मिस्टर प्रोजेक्ट सांभाळणार काय बोपे हे बोपे बोपे काय हे? बंद कर. सो सॉरी, बंद कर बोपे. बंद कर ना. एक मिनिट. बंद. अरे बंद कर ना. प्रेझेंटेशन बंद कर ना. सर लॅपटॉप हँग झालाय सर. अरे हार्ड ड्राईव्ह डिस्कनेक्ट कर. हार्ड ड्राईव्ह डिस्कनेक्ट कर. सर आय एम रिअली सॉरी. आज आता काय गोंधळ झालाय मला माहित नाही, पण हे बघा, नुसती बडबड करणारी आणि काही काम न करणारी माणसं मला अजिबात आवडत नाहीत. प्रेझेंटेशनच्या आधी तुम्ही जितकी बडबड केली ना, तोच वेळ जर तुम्ही स्टडी करण्यात घालवला असताना तर ही सगळी गडबडच झाली नसती. सर मला एक चान्स द्या. मी करतो काहीतरी. काल आणि आज 2 दिवस मी जे काय पाहिलं त्यातून मला कळून चुकलंय की तुम्ही बिझनेस बद्दल किती सिरियस आहात. सर लेट मी रेक्टिफाय. मला थोडा वेळ द्या ना. मी करतो लगेच म्हणजे मला 1 तासभर द्या. मी करतो ना सर. 1 तास? हो, तुमचा नसेल, पण माझा 1 तास खूप कॉस्टली आहे, कळलं? तर तुम्हाला लगेच प्रेझेंटेशन हवंय ना? हो. मिळेल तुम्हाला. मिसेस मानसी, कसं देणार आहात प्रेझेंटेशन? सगळं बंद पडलंय. मेंदू चालू आहे ना सर. म्हणजे आपण सगळ्यांनी मिळून हे प्रेझेंटेशन तयार केलंय ना. डोक्यात आहे माझ्या. मिस्टर शहा, बघा, तुम्ही मला ओळखलंच असेल. मी मिसेस मानसी अनिकेत उषा. आपण या आधी एका कॉन्फरन्सला भेटलो होतो. मी एकच रिक्वेस्ट करते सर, जास्त वेळ नाही घेणार तुमचा. पटकन चालू करू का प्रेझेंटेशन?
तुम्ही ही विनंती करताय म्हणून मी ऐकतोय. हीच जर विनंती समरने केली असती ना, बाय द वे मिस मानसी अनिकेत. अनिकेत म्हणजे हेच की? माझे मिस्टर. सो बेसिकली लंकारी फायनान्स ही कंपनी लोकांच्या गरजा ओळखून काम करते. सध्याचा कठीण काळ ओळखून लंकारी फायनान्सने 3 महत्वाच्या स्कीम्स डेव्हलप केल्यात. होम लोन फायनान्स, एज्युकेशन आणि हेल्थ केअर. तुम्हाला खरं सांगतो, ह्या मुलाने आज मला इथे आणलंय आणि या मुलीने बाजी मारले म्हणून हे डील होते. समोर तुम्ही कसंही असलात ना तरी तुमचा स्टाफ फार उत्तम आहे. तुमच्यासाठी नाही पण या दोघांसाठी मी तुम्हाला चान्स देतोय. पण माझं प्रोजेक्ट ही 2 माणसंच हँडल करतील ही माझी अट आहे. मान्य? या शो सर. मला खात्री आहे की ही दोघं हे काम उत्तम करतील. काय तयारी आहे ना तुमची? हा, येस सर. व्हेरी गुड. ओके देन, द डील इज ऑन. थँक्यू सर. वेलकम. सर. हो, थँक्यू. सर मी सोडून आलो. आणि अरे बापरे, उशीर झाला की. आणि काय करतोय आपण? आणि आपण ऑफिसमध्ये आहोत. मग
मग काय मग? म्हणून अगं रोमॅन्स करायला जागा पाहिजे असते का? म्हणून काय ऑफिसमध्ये? हे पण तू आज कमाल केलीस हं? क्लायंट वेडच झालं ग. आणि आई म्हणते ना, ते आज पटलं मला की अशी मनीमाऊ सारखी गोड बायको मिळाला ना नशीब लागतं. हे मी खरंच नशीबवान आहे का. आणि आय एम रिअली रिअली प्राऊड ऑफ यू. क्लायंटला इम्प्रेस करायला मी काही केलं नाहीये. आणि आपण ज्या कंपनीत काम करतो तिची पोझिशन क्लायंट समोर कधीच खाली येता कामा नये. आणि तूही आणलंसच ना क्लायंटला परत. हो म्हणजे मी आणलं त्याला इथे, पण तो निघाला होता. त्याला थांबवलंस तू. त्याला जाणीव करून दिली की त्याचं इथे येणं योग्य आहे. त्याला मी सांगितलं होतं की सर यावेळी तुम्ही डिसअपॉइंट नाही होणार. आणि माझा शब्द तू खरा केलास इनडिरेक्टली. थँक्यू सो मच. हे म्हणू, तू नसतीस तर काय झालं असतं ग माझं या ऑफिसचं? काही नाही, सगळं व्यवस्थित झालं असतं. चल आता निघूया, उशीर होईल. चल कुठे? आता डेटला जायचंय. डेटवर? हो. आणि अगं चल लवकर. बॅग घे. चल 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 चल.